2 दिवसांमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता जो की EPS 95 पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट होते त्या व्हिडिओमधून। आणि तो व्हिडिओ होता जो की माननीय कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत जे आहेत त्यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये EPS 95 पेन्शन धारक जे आहेत त्या पेन्शन धारकांबरोबर संवाद साधला होता आणि पुढचं जे आपण स्टेप करणार आहोत याबद्दल सांगितलं होतं त्या व्हिडिओमधून। काल रात्री म्हणजेच 13 नोव्हेंबर 2025 ला माननीय कमांडर अशोक राऊत हे लाईव्ह आले होते आणि त्यांनी पुढचं काय करायचं किंवा यानंतरचं आंदोलन काय असणार आहे, लिखित जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाचं पुढे जाऊन काय होणार आहे किंवा आपण जो आता निर्णय घेणार आहोत तो निर्णय आपला फायनल असणार आहे हे सुद्धा त्यांनी ठामपणे रात्री लाईव्ह सांगितलेलं आहे। तर माननीय अशोक राऊत यांनी जी 13 नोव्हेंबरला लाईव्ह मीटिंग घेतली त्या मीटिंग मध्ये नेमकं काय म्हटलं तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। EPS 95 पेन्शन धारकांची नेमकी पुढची अपडेट काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत। बघा, आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला EPS 95 पेन्शन धारक किंवा बाकीचे पेन्शन धारक असतील सर्व अपडेट रेग्युलर पोहोचत असतात, कारण आपण कधीही आपल्या व्हिडिओमधून असं कुठल्याच व्हिडिओला आपल्या हेडिंग नसतं की पेन्शन वाढली किंवा पेन्शन आज वाढणार आहे, उद्या वाढणार आहे, अजून सरकारनेच फिक्स केलेलं नाही। त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये खोटी बातमी कुठेच नसते। जे तुम्हाला आहे अपडेट आलेलं आहे तेच अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आजचा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यामुळे तुम्हाला पुढची काय अपडेट आहे EPS 95 पेन्शन धारकांसाठी ती अपडेट समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर मागच्या आठवड्यामध्ये म्हणजेच लास्ट वीकमध्ये माननीय अशोक राऊत NSC चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अशोक राऊत जे की आतापर्यंत 10 वर्ष EPS 95 पेन्शन धारकांसाठी संघर्ष करत आहेत। पेन्शन वाढीसाठी असेल, मेडिकल कन्सेशनसाठी असेल, तसेच DA साठी असेल, ते 9 ते 10 वर्ष झाली संघर्ष करत आहेत। म्हणजे जवळजवळ 2013 पासून जसं BJPचं सरकार स्थापन झालं त्याच्या अगोदर 1 वर्ष सुद्धा संघर्ष करतच होते, परंतु तेव्हापासून ते बऱ्याच ठिकाणी मीटिंग घेत आहेत, आंदोलन घेत आहेत आणि असंच त्यांनी खूप ठिकाणी आंदोलन घेतलेले आहे। तुम्हाला माहित आहे 13 ऑक्टोबरला नवी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनानंतर श्रम मंत्र्यांबरोबर मीटिंग सुद्धा झालेली होती। त्यानंतर लास्ट वीकमध्ये पुण्यामध्ये EPS 95 पेन्शन धारकांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी मीटिंग घेतली। त्यावेळी आतापर्यंत जी पार्श्वभूमी झालेली आहे त्यावेळी त्यांनी सर्व सांगितलं, परंतु त्यानंतर मागच्या 2 दिवसांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स त्यांनी घेतली EPS 95 पेन्शन धारकांची, परंतु प्रत्येक पेन्शन धारकांना त्या व्हिडिओ कॉन्फरन्सला अटॅच होता आलं नाही आणि त्यामुळेच आपल्या चॅनलवर आपले जास्तीत जास्त व्ह्यूअर आहेत ते पेन्शन धारक आहेत। त्यामुळे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ पोस्ट केला होता, तो सुद्धा बऱ्याच जणांनी पाहिला आहे। तो जवळजवळ 20 ते 25 हजार पेन्शन धारकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे। त्यानंतर काल रात्रीची अपडेट अशी की 13 नोव्हेंबर 2025 ची माननीय कमांडर अशोक राऊत यांनी व्हिडिओ मीटिंग घेतली होती। या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला जे 13 ऑक्टोबरला आपण जे आंदोलन केलं होतं त्यानंतर श्रम मंत्र्यांबरोबर मीटिंग झाली होती आणि त्यानंतर 17 ऑक्टोबरला आपल्याला एक लेटर देण्यात आलेलं होतं। ते लेटर EPFO अधिकाऱ्याच्या साईनमध्ये करण्यात आलेलं, निर्गमित करण्यात आलेलं ते लेटर होतं। ते लेटर आपल्याला 17 ऑक्टोबरला दिलं होतं। त्यामध्ये लिखित आश्वासन सुद्धा दिली होती की आम्ही तुमची पेन्शन वाढवू, परंतु आम्ही फिक्स सांगू शकत नाही कधी वाढवू। परत मेडिकल कन्सेशन आम्ही केलं आहे असं म्हणण्यात आलं होतं, परंतु कोणत्या हॉस्पिटलला काय हे मात्र त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे उच्चार केलेला नव्हता। त्यानंतर DA वाढवण्यासंदर्भात सुद्धा त्यामध्ये लिखित स्वरूपात त्यांनी देण्यात आलेलं होतं, परंतु हे लिखित स्वरूपात दिलेलं आश्वासन अद्याप कोणत्याच प्रकारे पूर्ण झालेलं दिसत नाही आणि म्हणूनच माननीय कमांडर अशोक राऊत यांनी रात्री एक मीटिंग घेतली, लाईव्ह मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्ये लाईव्ह स्वरूपात त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या आश्वासनावर अवलंबून राहता येणार नाही
नाही, आपल्याला जर आपला विजयश्री पाहिजे असेल, म्हणजे आपला विजय व्हायचा असेल, तर आपल्याला पुढे जावंच लागेल आणि त्यासाठी त्यांनी एक तारीख फिक्स केली आहे। मी तुम्हाला काल झूम मीटिंग घेतली होती, त्याबद्दल अपडेट दिलं होतं आणि त्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण 2 तारखेला मीटिंग घेऊ आणि पुढचा प्लॅन ठरवू, परंतु सांगितलं होतं, परंतु आता त्यांनी रात्री लाईव्ह एक सांगितलेलं आहे, डेट फिक्स केली आहे, आंदोलनाची जागा सुद्धा फिक्स केलेली आहे, आंदोलनाची आपण कुठे आंदोलन करणार आहोत हे सुद्धा त्यांनी रात्री सांगितलेलं आहे। तर त्यांनी 3 आणि 4 डिसेंबरला जी आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनाची तारीख 3 आणि 4 करण्यात आलेली आहे। म्हणजे 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबरला आपण जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। हे सर्वात मोठं आतापर्यंत सर्वात मोठं आंदोलन असणार आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी रात्री लाईव्ह सांगितलेलं आहे। मोठं का, तर यासाठी आपण तशी आखणी सुद्धा करणार आहोत असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। आखणी म्हणजे काय, तर प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरकडून आपण प्रस्ताव घेणार आहोत या आंदोलनासाठीचा आणि मग आंदोलन करणार आहोत। या अगोदर असं कोणतंही आंदोलन नव्हतं, असं आंदोलन आपण आता करणार आहोत, कारण हे आपलं आंदोलन हे शेवटचंच आंदोलन असणार आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी रात्री बोलताना सांगितलं। त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक EPS 95 जे पेन्शन धारक आहेत त्या प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना एक विनंती केली आहे की प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक राज्यातून जे EPS 95 पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। 3 आणि 4 डिसेंबरला जे जंतर मंतरला आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। आता बरेच जे पेन्शन धारक आहेत, जे पेन्शन धारक असे आहेत की ज्यांची कॅपॅसिटी नाही, म्हणजे जास्त वृद्ध झालेले आहेत किंवा काही जण असे आहेत की शारीरिक अनस्टेबल आहेत, त्यामुळे त्यांना येणं शक्य नाही आणि त्यांच्यासाठीच आपण हे आंदोलन करत आहोत। त्यामुळे ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी रात्रीच्या लाईव्ह मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। तर आता तुम्हाला समजलं असेल की आजची अपडेट काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेली, कारण आपले बरेच व्ह्यूअर असे आहेत की जे EPS 95 पेन्शन धारक आहेत त्यांच्याकडून जी ज्यांना हे अपडेट समजलं नसेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे अपडेट पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा, कारण तुम्हाला 3 आणि 4 डिसेंबरला जंतर मंतरला एक मोठं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची जी रिक्वेस्ट आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा केली जाणार आहे। कारण असे बरेच कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलं की असे बरेच आमचा 9 ते 10 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे आणि आमच्यामध्ये काही देवाघरी गेले लोक एवढा संघर्ष बघत, त्यामुळे आता आम्ही असहाय्य आहोत आमचं हा संघर्ष पुढे नेण्यासाठी। त्यामुळे हे आमचं फायनल आंदोलन असणार आहे आणि आम्ही तोपर्यंत आंदोलन हटवणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही। आता आम्ही काहीच ऐकणार नाही, सरकारला आमची मागणी पूर्ण करावीच लागणार आहे असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त EPS 95 जे पेन्शन धारक आहेत त्या पेन्शन धारकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची रिक्वेस्ट हे कमांडर अशोक राऊत यांनी केलेले आहे। हे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत पोहोचवावी। सो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल आजची अपडेट काय आहे। सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।